सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आपण पाहता आर.के. भटकर यूट्यूब चॅनल। आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। जय भीम। लुगड्यावर 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 रमाने एक लुगड्यावर दिवस काढले, रमाने एक लुगड्यावर दिवस काढले। पण आम्हा पुढे सोन्याचे ताट वाढले, आम्हा पुढे सोन्याचे ताट वाढले। रमाने एक लुगड्यावर दिवस काढले, रमाने एक लुगड्यावर दिवस काढले। पण आम्हा पुढे सोन्याचे ताट वाढले। तर ही रमाई आपल्या एक पात्र प्रयोगातून सादर करतात भाविका मोदी सरकारवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानवतेच्या या सर्वोच्च आदर्शांना सर्वप्रथम मी वंदन करते। येथे उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी, माता भगिनी, विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना सन्मानाचा, क्रांतिकारी विचारांचा सप्रेम जय भीम। मी कुमारी भाविका गणेश बागडे, राहणार धामणगाव रेल्वे, आपल्यासमोर मी रमाई बोलते एक पात्री प्रयोग सादर करत आहे। या प्रयोगादरम्यान माझ्याकडून कुठे काही चुका झाल्यास मला उदाहरण द्या। भावांनो, बहिणींनो आणि माझ्या लेकरांनो, ओळखलं का मला? मी रमा, तुमची रमाई, आंबेडकर घराण्याची सून आणि माझ्या साहेबांची रामू। मी रमा। तसं तुम्ही माझ्यापेक्षा माझ्या साहेबांना जास्त ओळखता। आता माझे साहेब बॅरिस्टर साहेब अवघं जगच ओळखते त्यांना। त्यांच्या नावाचा टंका वाजतो टंका देश विदेशात आहे। तसं माझे साहेब महान पंडित, बुद्ध विचाराचा विचारवंत, महान प्रज्ञावंत, ज्ञानवंत, शीलवंत, बुद्धाचा महाउपासक, प्रकृतीचा प्रज्ञासूर्य। माझ्या साहेबाचं तेज एवढं प्रखर की चंद्रसूर्यावर महाग असायची मी डोळ्याची गुंजा। असे माझे साहेब क्रांती सूर्य आणि मी त्या सूर्याची सावली रमा। मी पुढची दापोडच्या म्हणत भिकू धोत्रेची मुलगी। माझा बाप बंदरावर माशाची टोपली वाहायचा काम करायचा। माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं तर मी गौरा आणि शंकर तिघं भावंड होतो। मी बोलली जर जेवण बरोबर तू कुठे माशाची टोपली वाहायचा? त्याला तो ठेवला, त्याला अशी खोकल्याची उघड यायची ना की लग्नच निघायचं। माझ्या बाळाच्या पण मला महिना डोक्यावर घेतलं, मग ती जिवाळ पडली। आता मी लहान, मायाने जे होईल ते काम मी करत होती। अचानक माईची तब्येत जास्त बिघडली। मामा मामी आले पाहायला। मी अंगणात खेळत होती, महिनाबाईचा आवाज येऊन मामा खोपड्यात पडाले। मी पण गेली। माई माझ्यावर पाहत होती। तिनं मला जवळ बोलावलं, माझा हात हातात घेतला न म्हटले, मला शंकरला पाहिजे, तुला माझी काळजी घे। आणि काय माईला आपली मान खाली टाकली ना, बाळच दुधाचा धक्का केला हो। आम्ही रडायला लागलो। मला तेव्हा काय नाही कळेना। माझं वयस ते काय काहीतरी समजले। गौरा शंकरला सोबत घेऊन माझी काळजी घेते। पण माना जे आजारपण काढलं ना, तर त्याचा खोकला काही बंदच होत नव्हता। एक दिवस माझ्या बापानं मला सोडून दिला। आई मेली तर बाळ रडू रडले, आता बाप मेला तर कुणासोबत रडू? काहीच कळत नव्हतं। मी फिरला सारे बंद, नका रडू कोणी, नका रडू, माझी गौरा आणि शंकर रडत आहे, नका रडू। 2-3 दिवसाने गौरा म्हणाली, आई गेली का आली नाही? आता बापण गेला तर आईने मग कुठे गेले? माझ्याजवळ त्याचं उत्तरच नव्हतं। आता मामा मामीला विचार केला, बैठक भरली ना, आम्ही निराधार भावंड मामा मामीच्या आश्रयाला मुंबईला आले। माझे मामा मामी लई प्रेमळ, खूप माया लावली त्यांनी आम्हाला। पण मनातलं वादळ काही शांतच होत नव्हतं। दिवसामागून दिवस जात
जायची तेव्हा आठवण आली. मी आठवणीला सागर गेले. आज माझे आई बाबा असते तर अस्पृश्य समाजाचा भावी राजा त्यांचा जागी होणार होता. आता लोकांच्या आवाजाने मी भानावर आले. लगबगीनं लग्न आटोपलं ना. आमची वरात सुभेदार साहेबांच्या घरी माझ्या सासरी पोहोचली. निवडणुकांची लेख आंबेडकर घराण्याची सुरू झाली. आमचं हातात स्वागत झालं. एका नाचणीनं तेव्हा सुंदर असं गाणं म्हटलं. मागी दोघांना उभी रमानाचे करू झाली सूर्याची सावली. नाचली धरणी काळ काळ सरला जोडा घालावर दोघांच्या पाणी वाहे भरा भरा. अशा सूर्याच्या नावाचं लागील रमान असा काळजी गरजला मान टाकून मान. एवढ्यात एक म्हातारी आजीबाई समोर आली. तिने आमच्या डोक्यावरून हात फिरवला आणि आपली बोटं कळा मोडली न म्हणली, नवरा नवरीला नाव दे. बघा आता पडली नाही पेचात. नवरीला नाव घ्यायला शिकवायला आई पाहिजे, कोणी मैत्रीण तर पाहिजे. शेवटी कुठेतरी ऐकले नाव ठेवली न म्हटलं. वनंतरांची लेख चालली आंबेडकरांच्या घरात. वनंतरांची लेख चालली आंबेडकरांच्या घरात आणि भीमरावाचं नाव घेतले आनंदाच्या घरात. माझ्या जीवनात काय फरक पडला. एका घरातून दुसऱ्या घरात गेले. संसार सुरू झाला. साहेबांच्या शिक्षणावर सांगायचं. माझं लक्ष सारं घरावर. घरची कामं, सासू सासऱ्यांची सेवा दिवस जात होते. एक दिवस साहेब बोलले, राम तू शिकली पाहिजे, तुला शिक्षण घेतलं पाहिजे. मी लागले. म्हणलं साहेब तुम्ही एवढं शिकत आहे का कमी नाही, मी शिकून काय करणार. असं साहेब बोलले. अगं रामू, ज्योतिबाई नाही सावित्रीबाईंना शिकवलं. इतिहास घडवला. तिच्या हाती पाळण्याची दोरी, तिच्या हाती पाळण्याची दोरी. ती जर शिकली तर धोका कसा अचूक जाईल. बघ आता हो नाही करता मी म्हणलं ठीक आहे, तुम्ही माझ्या मास्तर तर सारं शिकेल मी साहेब. आणि थोड्या दिवसात मी लिहायला वाचायला शिकले. आणि आमच्या घरात नवीन पाहुणा आला. सगळे एक नाव सांगायला लागले. तेव्हा साहेबांना मी म्हटलं साहेब नाव तुम्हीच ठेवा. साहेबांनी नाव ठेवलं आपल्या मुलाचं यशवंत. आमचे साहेब बडोद्याला कामावर गेले. इकडे सुभेदार साहेब आजारी पडले. आमचे साहेब तातडीनं परत आले. बाबांजवळ बसले. सुभेदार साहेब बोलले, रमा माया भीमाची काळजी घे. भीमा तुला प्रचंड पराक्रमाचा धनी होताना मला पाहायचं होतं. शुद्ध समजल्या जाणाऱ्या समाजाच्या गुलामीची बेडी तू तोडशील ते मला पाहायचं होतं. भीमा तू एक वादळ आहेस. या वादळात मनुस्मृतीची दाना दाखव. तुझ्या ज्ञानाच्या तेज प्रतापाने आसुरीला घातलेल्या जातीयतेच्या अधराला तू खात्रीने संपवशील यात शंका नाही. तू क्रांती सूर्य हो, तू महासूर्य हो. तुझ्या शिक्षणासमोर आम्हाला शिक्षणाचा अधिकार नाकारणाऱ्या धर्म मार्तंडांना तुझ्या समोर लोटांगण घातल्याशिवाय
माझ्या आयुष्याची परीक्षा सुरू झाली. 2 वेळ खायला अन्न नाही. विषय नवऱ्या गोळा करायची, जे काय मजुरी यायची पीठ आणून भाकर करून अर्धी भाकर करायची. कधी कधी ती अर्धी भाकर सुद्धा भेटायची नाही हो, पाण्यावरून भागवायचो. शेजारी बोलायचे, नवरा एवढा शिक्षणाला गेला, या शिक्षणाचा काय उपयोग? ना बायकोच्या अंगावर भर साडी, ना घरात कुणाच्या अंगावर भर कपडा, सारं फाटतं. काय उपयोग या शिक्षणाचा? पण मी हसली नाही आणि कुणासमोर हात पसरलाही नाही. लोकांना काय म्हणतो, क्रांतीची मशाल पेटवण्यासाठी स्वतःला जाऊन लाल पाहावं लागते ते. अखेरीस साहेब बॅरिस्टर होऊन परत आले. हजारो लोक त्यांना पाहायला स्वागताला होते. एक दिवस शाहूराजे घरी आले. मी त्याचा सारी चाळ गोळा झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खुद्द शाहूराजे यांना भेटायला आले. महाराजांनी साहेबांना घट्ट मिठी मारली आणि म्हणाले, भीमराव, आता मला या समाजाची काळजी नाही, कारण त्यांना त्यांचे हक्क मिळवून देणारा तुमच्या रूपात मिळाला. अभिमानाने मन भरलं. साहेब परदेशात गेले तेव्हा मी गरज होते. मला नक्कीच पोटात अन्न नाही आणि रेग्युलर मला आले हो. मला जर खायला नाही तर दूध कुठून येणार, आणि घरात कमी नाही तर दूध कुठून जाणार. दूध प्यायला मिळाला नाही म्हणून माझा प्रदेश गेला. लाखो लोकांचा माझ्या परदेशात गेला आणि त्याचं लेकरू दूध नाही म्हणून मला सोडून गेलो. नंतर मला इंदू झाली. गोडी खाली कोण जगून टाकत नाही तर इंदू सांगते. नंतर गंगाधर जन्माला आला. तेव्हा इथे परदेशात गेले. गंगाधर जन्माला तो टाकत गेली. एक दिवस दुसरा घेऊन घरी आली. गंगाधरला पाहिलं खूप अनुभव पडला होता. त्याला खूप ताप होता. औषधाला पैसे नव्हते. मी घरात फुलाची डाळ होती, तिथे मका कच्चेच खाल्ले. दूध येईल काही फायदा नाही. सोडून दिला होता. रडून तरी कसं रडण्याची ताकद नाही. लेकरांच्या कपड्यासाठी सुद्धा पैसा नसावं. अंगावरची साडी पाडून त्या गंगाधरला तर खूप सांगतच मी धरून केलं. साहेबांना कळवलं नाही. एकटीच बघत होती, पण शब्द निघून गेला. राजरतन साहेबांचा आवडता मुलगा. साहेब असताना निमोनिया हो साहेबांच्या मांडीवरच त्यांना घरी सोडला आणि साहेब तर संन्यासीच झाले. त्यांना त्या दुपारतून मलाच बाहेर काढावं लागलं. शेवटी रागाने मी म्हणलं, अहो साहेब, ज्या बोटानं माझ्या मागे कुंकू भरलं, या बोटाची लेख निकालून हजारो लेकरांना मरणापासून रोखा. त्यांच्या जीवनात सुख करणार तेच माझं सुख. या निराधार समाजाचे आपण नाही बाबा हो ना, मग रडू नका, रडू नका. राजरतन पोटात होता तेव्हाच मला टीव्हीचा आकार झाला होता. साहेब डॉक्टरांना म्हणायचे, काही पण करा, पण माझ्या रथाला वाचला. मी लय रडायचे. मी बिछाण्यावर पडले, औषध काम करत नव्हतं. साहेब तास माझ्याजवळ बसायचे. मी साहेबांना म्हटलं, अहो साहेब, या बहिष्कृत भारताला बहिष्कृत समाजात माणसात आणण्याचं महान काम तुम्ही करते. तुमचा वेळ मूल्यवान आहे, तुम्ही तुमचं काम करा. तुमच्यामुळे मला 9 कोटी माया होण्याचं सौभाग्य लाभलं आहे. का कोणी दुसऱ्या जगाच्या इतिहासात 9 कोटींची माय? साहेब, मला तुमच्याकडून कोणतीच तक्रार नाही. मला माझ्या साहेबांसोबत लय बोलायचं होतं. साहेब मला बोलत होते, रामू कॉफी घे, तुझं काही काय रामू? रामू, उभ्या वादळात मला साथ दिलीस, उभ्या वादळात मला साथ दिलीस, आणि जेव्हा सुखाचे दिवस आले तेव्हा माझी साथ सोडतेस, पतीचा प्रवास करतेस. का रामू, का? मी तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही रामू. मी तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही. मला बोलायची खूप इच्छा होती, पण ताकद पुरत नव्हती. डोळ्यासमोर नुसता अंधार गाठून आला होता. युगानुयुगाचा अंधार नष्ट करणारा प्रज्ञा सूर्याकडून एका महासागर अश्रू वाढत होता.
वाटलं मला की हात पुढे करून साहेबांचे